हाय हॅलो नमस्कार, कशी आहात तुम्ही सर्व. जसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं होतं की आम्ही जाणार आहोत एका ठिकाणी, तर ते आहे पितांबरी ॲग्रो टुरिझम, जे आता आम्ही इथे एंटर झालेलो आहोत. तर इथे आलेलो होतो आम्ही लंचसाठी. तर रुचियानं इथे एक रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही जेवण करणार आहे, म्हणजेच लंच करणार आहे. तर लंच मेनूमध्ये बघूया आता काय काय आहे. आणि पितांबरी हे ॲग्रो टुरिझम आहे, तर इथे फिरण्यासारखं आणि बघण्यासारखं पण भरपूर आहेत. पण आधी पोटोबा मग विठोबा असं ना, म्हणून आम्ही आता इथे भूक लागली असल्यामुळे पहिले जेवण करणार आहे आणि मग बाकीचं सगळं बघणार आहे. तर पितांबरी ॲग्रो टुरिझम हे आहे साखरोलीमध्ये. साखरोली हे ते दापोली एरियामध्ये, तर दापोलीमध्ये साखरोली आहे आणि तिथे आहे पितांबरी ॲग्रो टुरिझम. तर इथे ना हा लंच जो होता आय थिंक 250 पर प्लेट असं समथिंग काहीतरी होता. आणि इथे लंच पण अवेलेबल आहे आणि तुम्हाला नाश्ता वगैरे पाहिजे असेल ते पण अवेलेबल आहे. पण त्यांना आधी टायमिंगच्या आधी त्यांना सांगावं लागतं फोन करून की तुम्ही किती लोकं आहेत, किती लोकं तुम्ही इथे जेवणार आहे किंवा काय किती लोकांचं तुमचं ब्रेकफास्ट आहे, हे सगळं तुम्हाला त्यांना सांगावं लागतं. आणि ते राहण्याची पण सोय आहे. आणि इथे म्हणजे ॲग्रो टुरिझम म्हटल्यानंतर खूप सगळी झाडं वगैरे आणि खूप बघण्यासारखं पण आहे. इथे आयुर्वेदिक झाडं वगैरे आहे इथे. तर इतकं ऊन होतं त्यावेळेस, ज्यावेळेस आम्ही गेलेलो होतो त्यावेळेस खूप ऊन होतं, त्यामुळे इतकं आम्ही फिरू शकलेलो नाही. थोडंफार फिरलेलं आहे, तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ एन्जॉय करा. इकडे बघ आई, प्लेट दाखव आई. ठीक आहे. हा तू इथे सहस्रांशूने कॅमेरा पकडलेला होता आणि आमचा शूट घेत होता मस्तपैकी. आणि खरंच त्याला जमलं, ते मला आश्चर्य वाटत होतं की सहस्रांशूला हे जमलं बा म्हणून. आणि स्वतःच बघा कशी बडबड करतोय. हा मस्त. तर आता इथे सहस्रांशू जेवण करण्यासाठी नाटक करत होता. बघा कसं करतोय, तोंडातनं घास बाहेर काढतोय. तर त्याची आजी त्याला रागवत होती आणि मी आता जेवण करते. त्याचं जेवण झालेलं आहे, मी त्याला खाऊ घातला आणि आता मी जेवण करते. एक आईला नेहमी असंच करावं लागतं ना, की आपल्या बाळाला आधी जेवण घालायचं आणि मग त्याच्यानंतर आपण स्वतः खायचं. तर तीच कंडिशन माझी आहे. आता सहस्रांशूला मी जेवण करवलं आहे, त्याचं पोट भरलेलं आहे, आता मी माझं पोट भरत आहे. आणि सहस्रांशू आता एका जागी बसायला तयारच नाही. मला सतत त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत आहे. तुम्ही समजू शकता सहस्रांशू किती चुलबुल असेल. तर आत्ता मला एक तुम्हाला प्रश्न विचारूशी इच्छिते की तुमचं पण बाळ असंच आहे का, की तुम्हाला सतत त्याच्याकडे बघत राहावं लागते आणि त्याच्याकडे लक्ष देत राहावं लागते? टोपलं आणि आम्ही इथे जे प्रोडक्ट ठेवलेले होते पितांबरीने, ते सगळे प्रोडक्ट आम्ही बघत होतो आमच्या कामाचे काही आहेत का. बघा खूप सगळे प्रोडक्ट इथे होते. मसाला होता वगैरे, बटर मिल्क मसाला, खाण्यापिण्याच्या पण भरपूर सगळ्या वस्तू होत्या. पितांबरी जे आपण देवाची भांडी वगैरे घासतो ना ज्यांनी, ते पितांबरी पण होती. आणि त्याच पितांबरीचं हे ॲग्रो टुरिझम आहे. म्हणजे जे पितांबरी आपल्याला मार्केटमध्ये दिसते ना, त्याच पितांबरीचं हे ॲग्रो टुरिझम आहे. आणि इथे बघा किती छान छान फिश पण होत्या आणि त्या फिश सोबत मी थोडी खेळली. मला मज्जा येत होती त्यांच्यासोबत असं हात वारे करायला, म्हणजे ते हाताच्या जवळ आले ना की दूर जायचे. तर मी थोडी तिथे मजा घेतली. आणि आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर इथे ह्या वातावरणामध्ये छान. आता इथे आम्ही गमती जमती करत बसणार आहे. इथे ना खूप छान स्विंग वगैरे पण होतं, तर आम्ही ते पण एन्जॉय केलं. त्यानंतर इथे होते रॅबिट्स. एक ब्लॅक कलरचा पण रॅबिट होता आणि एक होता व्हाईट कलरचा रॅबिट. तर सहस्रांशूने त्यांच्यासोबत इतकी मजा केली ना त्या रॅबिट सोबत, त्यांना सोडतच नव्हतो. म्हणजे इतका खेळला तो त्या रॅबिट सोबत की त्यांना बिलकुल म्हणजे असं एक तर सोडलंच नाही त्यांनी. ते थोडंसं आमचं व्हिडिओ शूट फोटोशूट असं पण सगळं सुरू होतं. मज्जा भरपूर केली आम्ही ॲग्रो टुरिझममध्ये. फक्त जास्त फिरलो नाही कारण की ऊन खूप होती. आता पण तुम्ही बघू शकता की ऊन भरपूर आहे, त्याच्यामुळे सहस्रांशूला घेऊन पायी पायी जाणं आणि चालत जाणं पॉसिबल नव्हतं. तर आम्ही जितकं फोटोशूट व्हिडिओ शूट जे काही करता येईल ते इथेच केलं. आणि जेवढी
मजा करता येईल ते पण इथेच केली. छान वाटलं आम्हाला ऑल ओव्हर, म्हणजे आमचा फुल डे इथे छान स्पेंड झाला. आम्ही खूप एन्जॉय केला. लंच पण छान होतं, एन्जॉय पण आम्ही छान केला. आणि तुम्हाला सांगते, हे बघा जे रॅबिट्स आहेत ना, इतके छान होते, रिस्पॉन्ड करत होते ऍक्च्युअल मध्ये. ते आपण म्हणजे त्यांना हाय हॅलो केलं की ते बघायचे, कसं रिस्पॉन्ड करायचे. बघा मला कसा रिस्पॉन्ड देतोय तो. आणि सहस्रांशूला तर विचारूच नका. ये दम नाही पाहिली आई मला रॅबिटला काही खायला द्यायचं. टुकटू इथे इथे रे आहे ना रे, क्यूटी आहे. ए वाव मस्त रॅबिट. इथे 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 ये अजून एक. वाव तुझं कानाला तर आता ऑल ओव्हर आमची इथे ट्रिप फिनिश होत आहे. म्हणजे आता आमची इथे ट्रिप संपत आहे आणि आम्ही चाललेलो आहोत दापोलीला वापस. आणि हे सगळे आठवणी आणि हे सगळं छान तोंडाला आलेले स्वाद आणि छान छान पक्षी प्राणी यांचं सगळं मनामध्ये आणि डोळ्यामध्ये भरून आम्ही चाललेलो आहोत. आणि आता इथे बघा गाडीमध्ये सहस्रांश झोपलेला आहे, बाहेर खूप ऊन आहे, ताई वगैरे सगळे झोपलेले आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट, लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.